हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण प्रत्येक वेळेला एक वेगळा विषय घेऊन येतो आहे. ज्योतिषशास्त्राविषयीच येणारा जो प्रश्न असतोय, तो प्रश्न आपण घेऊन येताना समाजामध्ये सध्या चाललेल्या गोष्टी, समाजामध्ये असलेली ज्योतिषशास्त्रीय जे काही उहापोह चाललेला आहे तो, समाजामध्ये या स्थितीला कोणत्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्राचा विचार केला जातोय, तो कसा केला जातोय, का केला जातोय, या गोष्टीचा आपण इथं विचार करतोय. माझ्या प्रत्येक एपिसोडमध्ये हा विचार केलेला आहे. ज्योतिषशास्त्र आहे आणि ज्योतिषशास्त्र मध्ये काय आहे आणि काय नाही याच्याविषयी आपण बोलतो. ज्या वेळेला आपण ज्योतिषशास्त्राविषयी बोलतोय त्यावेळेला त्या संदर्भात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आपण प्रत्येक वेळेला आपलं म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्रामधून आपल्याला कधीही वास्तुशास्त्र बघता येत नाही, जनावरांच्या कुंडल्या काढता येत नाहीत, कुठल्या कुत्र्याची कुंडली काढायची असेल तर ती काढता येत नाही. आणि ही ज्या वेळेला कुंडली काढता येत नाही त्यावेळेला मग त्याच वेळेला हाही प्रश्न निर्माण होतो की या ठिकाणी कशा पद्धतीनं त्याचा विचार केला जातो. आपल्या पूर्वजांनी आपल्या नजरेसमोर मनुष्याला समोर ठेवलं. स्त्री आणि पुरुष आणि नपुसक या तीन गोष्टी त्यांनी समोर ठेवल्या. म्हणजे मनुष्याला समोर ठेवलं. त्यांनी पुरुषामध्ये नपुसकता आणि स्त्रीमध्ये नपुसकता असं दोन्ही भाग केले. म्हणजे दोन्हीमध्ये आलं. तर यामध्ये स्त्री आणि पुरुष याचा विचार करून ज्योतिषशास्त्र तयार झालं. नंतरच्या काळामध्ये मेदिनीय ज्योतिषशास्त्र म्हणून सुद्धा आलं. ते कसं बघितलं जातं आहे, काय बघितलं जातं आहे, त्याला थेरी काय, कशी थेरी, याची काय आपल्याला खरोखर कल्पना नाही आहे. आणि हे ज्योतिषशास्त्रामध्ये कुठं बसतं आहे याचाही आपल्याला कुठंही उल्लेख नाही आहे. राज्यामध्ये वेगवेगळे राज्य होती भारतामध्ये. त्या राज्यामध्ये देखील असलेली जी भांडणं, युद्ध किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी यांचा देखील त्यावेळेला विचार केला गेला. पण तो ज्योतिषशास्त्रातून हा ग्रह इथं आला आणि हा ग्रह इथं आला म्हणून तो विचार केला गेलेला नाही. ही त्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. भूकंप होणार आहे. भूकंप पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी कायम होत असतो. मेदिनीय ज्योतिषामध्ये तो भागने या ठिकाणीच भूकंप होणार, या ठिकाणीच पाऊस पडणार असा कधीही दावा केला जात नाही. आणि हा दावा इथं फेल होतो. आखातामध्ये युद्ध होणं हा कॉमन भाग झाला. आज बघितलं तर हजारो वर्ष तो आखात पेटलेला आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी युद्ध झालं, तो म्हणजे काय मग बंबारी झाली, माणसं मेली किंवा अन्य काही झालं, याच्याशी इथं कुठल्याही प्रकारे संबंध येणार नाही. ज्योतिषशास्त्र आहे आणि हे ज्योतिषशास्त्रामधनं आपण एका माणसाची पत्रिका सांगू शकतोय. किती? एका माणसाची. आणि ही एका माणसाची पत्रिका ज्या वेळेला सांगत असतो त्यावेळेला तुम्हाला तो जातक समोर ठेवला जातोय. आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असा वर्गही आहे, म्हणजे ज्योतिषी आहेत, काही ज्योतिष
म्हणजे आता नावं घेऊन सांगायची म्हटली तरी देखील मी नावं घेऊन सांगू शकतो आहे, पण त्यांची नावं घेणं ठीक नाही. तर हे लोक स्थिर ताऱ्याविषयी बोलतात. स्थिर ताऱ्यांचा आणि चार्ट मी माझ्या प्रारब्ध पुस्तकामध्ये पहिल्यांदा 2008ला दिला, पण ते पुस्तक पहिला आलं नाही. तर ते ब्रह्मलिखित आलं आणि त्या ब्रह्मलिखितमध्ये आम्ही तो चार्ट टाकला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही प्रारब्धमध्ये टाकला आणि त्यावेळेला हा चार्टमध्ये स्थिर ताऱ्यांचा उल्लेख तिथं आला. स्थिर ताऱ्यांचा उल्लेख आला आणि त्या स्थिर ताऱ्यांचा परिणाम होतो याचा विचार करून ज्यावेळेला आम्ही करतोय त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मर्यादा दिसते. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, मर्यादा दिसते. आणि ही मर्यादा हे लोक पाळत नाहीत. ज्योतिषी वर्गाला त्यांनी ज्यावेळेला शिकवतात त्यावेळेला तिथं त्यांनी त्याविषयी बोलत नाहीत. मग ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बरोबर की चुकीची, हा देखील आपल्याला विचार करावा लागेल. याचाही आपल्याला विचार करावा लागेल. कारण ज्या वेळेला आपण एखादी मेथड विद्यार्थ्यांसमोर ठेवतोय, जाणकारासमोर ठेवतोय किंवा त्या ग्रुपसमोर ठेवतोय, त्यावेळेला त्या मेथडचा परिपूर्ण उपयोग झाला पाहिजे. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर का ती गोष्ट उपयोगाची झाली नाही तर त्या मेथडचा उपयोग होतो. आता एक त्या विषयावरती मी मेमध्ये एक सेमिनार घेणार आहे. अगदी नॉमिनल चार्ज घेऊन, म्हणजे अगदी नॉमिनल चार्ज घेऊन मी दिवसभर कार्यक्रम घेणार आहे. स्थिर ताऱ्याविषयी माहिती देणार आहे, पुण्यामध्ये घेणार आहे. आणि याचा सगळ्यांना लाभ व्हावा या दृष्टिकोनातून चालू तो विषय आहे. हॉटेलवरती घेणार नाही, कारण ते महाग लागते. एखादा वर्ग घेऊन तिथं तो कार्यक्रम घेण्याचा माझा प्रयत्न असेल. त्याविषयी मी अनुराग कांबळेला सांगितलेला आहे आणि तो त्या आणि आमचे जे मिंडवले बाबा आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे. ते दोघेजण तो कार्यक्रम अरेंज करणार आहेत. आपल्या पृथ्वीवरती सूर्याची किरणं येण्यासाठी 9 मिनटं लागतात. कुणी पाहिजे असेल तर गणित करा, 9 मिनटं लागतात. आणि 9 मिनटं लागतात तर स्थिर ताऱ्यांचा प्रकाश आपल्या पृथ्वीवरती पडण्यासाठी 250, 300, 350 वर्ष लागतात. वर्ष. याचं गणित जे आहे ते गणित किती झालं? अभिषेक साहेब कॅल्क्युलेटर घ्या आणि कॅल्क्युलेटर घेऊन हिशोब करा. 60 मिनटं गुणिले 24 तास, गुणिले 360 दिवस, $5,18,400 एक वर्षाची मिनटं झाली. बरोबर. भागिले 9 57,600. किती? 57,600.
एक वर्षामध्ये म्हणजे जर नाही सूर्याचं म्हणजे त्या ताऱ्याचं किरण जर आपण म्हटलं तर 57,600 पट तो लांब झाला सूर्यापेक्षा. आणि त्यालाच ज्यावेळेला मी 200, 250, 300, 350 वर्षानं गुंततोय त्यावेळेला त्याचं अंतर येतं. इतक्या लांब असलेला हा म्हणजे असलेले तारे आहेत आणि ह्या आर्विक आहेत. म्हणून त्या ताऱ्यांना आपण काय म्हणतोय, स्थिर तारा म्हणतो. त्यांची सुद्धा अगदी गती आहे. ती गती देखील इतर ठिकाणी जशी आली आहे तशीच आली आहे. इतर ठिकाणी आली आहे तशीच आली आहे. आणि ही गती ज्या वेळेला येते त्यावेळेला तुम्हाला याचं फक्त अंतराचं अंतर समजावं म्हणून मी तुम्हाला हा हिशोब सांगितला. मग या ठिकाणी तुम्ही जर का एका लग्नावर, आपण प्रत्येकाला तर बोलायला लागलोय, एका लग्नावर 31,000 मुलं जन्माला येतात म्हणजे 2 तासामध्ये. हे कॅल्क्युलेशन जगातल्या कुठल्याही ठिकाणाला सारखंच येणार आहे. मग डोबरे साहेब, तुम्ही जर असं म्हटला की हे ज्या ठिकाणी सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्ये अंतर आहे तिथं नाही ते तफावत येईल, तर येत नाही. कारण 12 लग्नही पडतातच. तर त्या ठिकाणी देखील म्हणजे तेवढीच येतात. जगाचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर, जगाच्या मुलांच्या बर्थ रेटचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर एका लग्नावरती 31,000 मुलं जन्माला येतात. मग 31,000 मुलं जन्माला जर येत असतील तर एक 31,000 मुलं जन्माला येतात. मग स्थिर तारा 300 वर्षापूर्वी किंवा 200 वर्षापूर्वी निघालेला किरण तो यावेळेला पृथ्वीवरती पोहोचला नाही. 9 मिनिटापूर्वी निघालेला किरण सूर्याचा तो पृथ्वीवरती पोहोचतोय. तसं तो ताराचा प्रकाश हा आपल्या पृथ्वीवरती इतक्या वेळानंतर पोचतोय. बरोबर. मग हा जर इतक्या वेळानंतर पोचत असेल तर याचं गणित आपल्याला लक्षात आलं. म्हणून तो ती स्थिर तारा काय होतोय, आपल्याला स्थिर असल्यासारखा दिसतोय. आपण बघतोय आता खूप निंबस आहेत, अर्बिक आहेत, मोठमोठ्या प्रचंड अर्बिक आहेत, कित्येक पट अशा मोठ्या असलेल्या अर्बिक आहेत. आणि या अर्बिका म्हणजे त्यातली अर्बिका आपल्याला 2 अर्बिकांचा मी उल्लेख करतो मुद्दाम. एक कृत्तिका नक्षत्रातली अर्बिका आहे आणि एक मूळ नक्षत्रातली अर्बिका आहे. ज्या वेळेला चंद्र हा कृत्तिका नक्षत्रातनं किंवा मूळ नक्षत्रातून जात असतो त्यावेळेला त्या स्थिर तारा म्हणजे अर्बिकेचा परिणाम त्या चंद्रावरती होतो. मग या ठिकाणी आम्ही असं म्हटलं, मग आतापर्यंत म्हणत आलो आहे की फक्त चंद्रावर त्याचा परिणाम होतोय. साप चुकीचं आहे, साप चुकीचं आहे. तर हा परिणाम सगळ्यांवरती होतो.
जे लोक आता की शिकवा लागलेत, जे की नाही त्याच्यामध्ये त्याचा विचार की नाही करायला, त्यांनी हा विचार की नाही केला नाही आहे. आणि तो विचार न केल्या कारणानं आपल्याला इथं परत गोंधळ झाला. स्थिर तारे आहेत. तारा म्हणजे स्वयंप्रकाशित. आपण आता म्हणतोय की सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. मग स्थिर तारे हे देखील स्वयंप्रकाशित आहेत. काय स्वयंप्रकाशित आहेत. आणि त्याचं किरण येण्यासाठी आपल्या पृथ्वीवरती लागणारा जो वेळ आहे तो वेळ इतका आहे. बरोबर. म्हणजे याचं परत कॅल्क्युलेशन सांगतो. मगाशी तुम्हाला सांगितलं सूर्याचं किरण 9 मिनिटामध्ये येतं आहे. 60 मिनटं गुणिले 24 तास गुणिले 360 दिवस भागिले 9 मिनिट, याचं येणारं उत्तर मगाशी अभिषेक साहेब 57,000 किती आलं? 57,600 पट हे तारे लांब आहेत एका वर्षासाठी. मग ते जर 100 झाले, 100 वर्ष झाली, 200 वर्ष झाली, 300 वर्ष झाली, तर ते तितक्या पटीत लांब आहेत. हे कोण कॅल्क्युलेशन सांगणार? साहेब कोण सांगणार कॅल्क्युलेशन? तुम्ही स्थिर ताऱ्यांचा माझ्या पुस्तकातनं चार्ट घेतला, त्याच्याकडे प्रारब्ध नाव जे आहे ते खोडला, त्याचं झेरॉक्सने तुम्ही विद्यार्थ्यांना द्यायला लागलाय. मी यूट्यूबला टाकणार आहे. यूट्यूबला. आणि तुम्ही की नाही त्याचा क्लास घ्या लागला. घेण्याबद्दल की माझा काय प्रश्न नाही, पण कमीत कमी म्हणा तरी हे अमुक अमक्याच्या पुस्तकातून हा चार्ट घेतलेला आहे म्हणा तर. मग आता मी दशम स्थान, 11वं स्थान आणि 12वं स्थान या 3 स्थानामध्ये आपण त्या ताऱ्याचा जास्त प्रभाव लागतो असं आपण म्हटलं. ओके. पण तो देखील तुम्ही तेवढा म्हणजे त्यावेळेला मुलं किती जन्मणार? 31,000 म्हणजे 93,000 मुलं जन्माला. आणि 93,000 मुलापैकी एकाच मुलाच्या माणसाच्या पत्रिकेमध्ये हा योग येतो. मी जर कॅल्क्युलेशन सांगितलं, मग आता जर तुम्हाला हा योग कोणाच्या पत्रिकेमध्ये आणि कसा आला हे जर समजलं असेल तर तुम्ही खरोखर द ग्रेट ज्योतिषी, जे लोक शिकवतात ते सुपर ग्रेट ज्योतिषी. मी चार्ट मांडलाय माझ्या पुस्तकामध्ये. त्यावेळेला माझे 2 जण विद्यार्थी मला त्यांनी मदत केली. मला त्यांनी मदत केली आहे म्हणजे त्यांची नावं घ्यायची मी काय लाजणार नाही. दिलीप मोरे आणि अवधूत सळगावकर हे दोघे कोल्हापूरचे आहेत, माझे विद्यार्थी आहेत. ह्या दोघांनीही मला त्यावेळेला मदत केली. ते किचकट फॉर्म लिहून काढायचा आणि ते सगळं बसवायचं एवढं सोपं नव्हतं. मी देखील ते म्हणजे ते चार्ट काही माझ्या आकलनाने केलेला नाही. तो देखील नासाच्या एका सॉफ्टवेअरमधनं म्हणजे पुस्तकातून सॉफ्टवेअरमधनं तो आम्ही घेतलेला आहे. आता तो कुठल्यातनं घेतला आहे, कशातनं घेतला आहे याच्याविषयी मी एक्सप्लेनेशन करायची मला गरज नाही आहे. पण आज जवळपास 16-17 वर्षानंतर मला ही सांगायची वेळ आली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये स्थिर ताऱ्याविषयी जी उत्सुकता ज्योतिषामध्ये आहे ती उत्सुकता ह्या ठिकाणी त्याला लगाम घालण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचा उपयोग होतोय, त्याचा विचार केला जातोय. पण ती गोष्ट ओळखता आली पाहिजे.
आणि फक्त चंद्र हा नाही त्याचा कारक नाही आहे. कुठल्याही अर्बिकेतून, म्हणजे आता समजा कृतिका नक्षत्राच्या अर्बिकेतून किंवा मूळ नक्षत्राच्या अर्बिकेतून चंद्र जातोय, त्याच वेळेला तो कोणी काय सांगितलं आहे, बाधित सांगितलं आहे. मग इतर ग्रहावरती की नाही त्याचा परिणाम होणार नाही. जर चंद्रावरती होतोय राहू आणि केतू सोडून इतर ग्रहावरती त्याचा परिणाम होणार, हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी रवीवरती होणार, या ठिकाणी बुध, शुक्र, चंद्र, मंगळ, गुरु, शनी, हर्षल, प्लुटो, नेपच्यून, प्लुटो या सगळ्या ग्रहावरती होणार. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे, हे कॅल्क्युलेशन कधी कशातून आलं, त्या स्थिर ताऱ्याच्या गणितातून आलं. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो. काही ठराविक नियम आहेत आणि हे ठराविक नियम, त्याच्यातले काही ठराविकच नियम म्हणजे इथं सांगणार आहे आणि मी बाकीचे नियम कधी मेमध्येच त्या वर्गाला सांगणार आहे, जे त्या क्लासला येणार आहे त्यावेळेला मी सांगणार आहे. आपल्याला कृत्तिका नक्षत्राचा मंगळ ज्या वेळेला येतो त्यावेळेला तो जातक फासतो असं आपण म्हणतो. पण ह्या ठिकाणी ज्ञानोबाची मेघ आहे. काय ज्ञानोबाची मेघ आहे, आणि ती म्हणजे कृत्तिका नक्षत्राचा मंगळ 29.45 अंशावरती अष्टम स्थानामध्ये आला पाहिजे. कुठं आला पाहिजे, अष्टम स्थानामध्ये आला पाहिजे. आणि तो आल्यानंतर मगच तो त्या जातकाला भासतो किंवा भाजून मृत्यू होतो. कृत्तिका नक्षत्राचा मंगळ आहे म्हणून जर तुम्ही त्या जातकाला भासते म्हटला, म्हणजे तो मी 29.44 झाला तर भासते असं जर तुम्ही म्हटला तर तुमचं गणित चुकलं, अनुभवाला येत नाही. आणि दुसरी गोष्ट, 29.45 वरच्या पुढं गेल्यानंतर सुद्धा सगळ्या जातकांना भासतं असं म्हणता येत नाही. हे तितकंच महत्त्वाचं आहे. नाहीतर झालं असतं काय माहिती आहे काय, त्यावेळेला जन्मलेल्या 31,000 लोकांना एका वेळेला भाजलं असताना भाजलं आणि भाजून मृत्यू झाला असता. आणि हा आकडा प्रत्येक 18 महिन्याला, म्हणजे कमी जास्त 18 महिने म्हणजे आपल्या मंगळाच्या भ्रमणाप्रमाणे म्हटलं, पण कुंदू योगामध्ये असल्यानंतर ते अंतर कमी जास्त होत आहे. तरी सर्वसाधारण ह्या 18 महिन्याला येणारा 1 दिवस किंवा 2 दिवस किंवा 3 दिवस जर आम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर तो अष्टमाचा मंगळ येतो. आता काही स्थिर तारे असे आहेत की ते तारे त्या जातकाला टॉपला नेतात. काही तारे त्याला अगदी टोटल लॉस करतात, बदनाम करतात. काही स्थिर तारे असे आहेत की ते क्रूर आहेत. क्रूर कर्मा म्हणून जगामध्ये काही माणसं जन्माला आली, त्यांच्या पत्रिकेमध्ये असलेले हे क्रूर आहेत. काही शूरवीर आहेत, त्यांच्या पत्रिकेमध्ये आलेले ही आहेत. आज दावा केला जातोय की मोदी आमचे जन्माला आले त्यावेळेला इतरही मुलं जन्माला आली, मग त्यांच्या वेळेला मग ती सगळीच लोक पंतप्रधान का झाली नाहीत. साहेब, याचं गणित सांगतो. त्यावेळेला हे कॅल्क्युलेशन आज 31,000 रेट झाला, त्यावेळेला 25,000 धरू, 20,000 धरू. 20,000 मुलं नाही त्या 60 मिनिट 120 मिनिट म्हणजे 96 मिनिटात 120 मिनिट 32 मिनिटामध्ये झाली. मग ते सगळेजण झाले. आजपर्यंत जगामध्ये जे लोक
मरणोत्तर किंवा मरणापूर्वी अत्यंत प्रसिद्ध झाले. त्यांची एक लिस्ट आहे. लिस्ट खूप मोठी आहे. हजारो वर्षापासून आलेली लिस्ट आहे. आणि ह्या व्यक्ती ह्या एकच जन्माला आलेत. असं की नाही एका लग्नावरती जन्माला आलेत, एका तारखेला आलेत, एका वेळेला आलेत म्हणून ते तसे होत नाहीत. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही डोक्यात जर ठेवत असाल आणि जर काही तुमच्या डोक्यामध्ये तो जर भाग असेल तर टोटली रॉंग आहे. शिकवणाऱ्यानं सुद्धा त्याचं जे गांभीर्य आहे, तो जो विषय आहे, तो विषय या ठिकाणी त्यांना समजलेला नाही आहे म्हणून त्यांनी तसं नाही करतात. मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा सांगतो. ज्योतिषी आहेत काटे मॅडम, मला वाटते 15-16ची गोष्ट असेल, 2015-16ची गोष्ट असेल. पुण्यामध्ये त्यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये एक मॅडम होत्या आणि त्यांनी HIV वरती झालेल्या पत्रिका सादर केल्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्या कार्यक्रमाला मी आणि दिलीप मोरे गेलो होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या मॅडमनी HIVच्या पत्रिका सादर केल्या. माझ्याकडं 160 म्हणजे HIV झालेल्या माणसांच्या पत्रिका आहेत. आणि यासाठी म्हणजे ह्या HIVच्या पत्रिका मिळत नाही, कारण HIV कोणाला झाला आहे हे लीक केलं जात नाही. हा गव्हर्नमेंटचा रूल आला. तशा परिस्थितीमध्ये मला एका मोठ्या माणसानं मदत केली आणि ती मदत त्यांनी केल्यानंतर मला ह्या HIVच्या पत्रिका मिळाल्या. यासाठी मी अगदी सगळीकडे फिरलो आहे. सगळीकडं त्याचा तो चार्ट आला की कधी आम्ही 2009मध्ये 8-9मध्ये आम्ही ते पुस्तक पूर्ण केलं. प्रारब्धामध्ये HIVच्या पत्रिका आल्या. पहिलं प्रारब्ध त्यामध्ये पत्रिका आल्या. आणि 2016मध्ये 15-16मध्ये ही बाई म्हणत्या मी HIVवरती प्रबंध लिहिला आहे म्हणून तिथं मी तिला डॉक्टरेट दिली. ती बाई शेवटपर्यंत माझ्या जवळ आली नाही. ही ॲज अ रिॲलिटी आहे. आणि काटे मॅडमनी सुद्धा तिथं म्हणजे त्याचा उल्लेख नाही केला नाही. माझंही काहीतरी चुकलं असेल, मी जे काही बोलतोय त्याच्यामध्येही बऱ्याच गोष्टी चुकत असतील. आणि मी तिथं जातोय त्याच्या पुढं तुम्ही जावं, त्याच्या पुढं म्हणजे जाऊन तुझा विचार करावा, हे माझं प्रत्येक वेळेला म्हणणं असतं. मी शहाणा नाही हे पहिल्यांदा सांगतो. मग जर का तुम्ही माझी ट्रू कॉपी करून कॉपी पेस्ट करून जर तुम्ही जर PhD जर घेत असाल तर त्याला मला तरी कुणीतरी एक डॉक्टरेट पदवी द्या. मी ओरिजिनल डॉक्टर आहे, जनावरचा डॉक्टर आहे. मी काय माणसाचा डॉक्टर नव्हा किंवा ज्योतिषातला डॉक्टर नव्हा. ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, सगळे जग म्हणत आहे जनावरच्या डॉक्टरला अक्कल नसत्या, म्हणजे आम्हाला अक्कल नाही आहे, हेही मी तेवढं सांगतो. म्हणूनच आज मला ह्या पद्धतीनं बोलायला लागले. पुण्यामध्ये मुंबईमध्ये स्थिर ताऱ्याबद्दलचं जे काही म्हणजे सध्या वादळ चाललेलं आहे, या वादळामध्ये तुम्ही कुठं ना कुठं तरी विचार करा. शिकणाऱ्यांनी विचार करायचा नाही आहे. आता शिकणाऱ्यांनी काय विचार करायचा आहे की 31,000 मुलं जर जन्माला आली किंवा 10, 11, 12 ह्याच ठिकाणी म्हणजे 12, 11, 10 ह्या ठिकाणी जर 3 मुलं सर्वसाधारण 90,000 मुलं जन्माला आली तर ती 90,000 मुलं काय झाली पाहिजेत, तितक्याच पद्धतीनं स्पीडने वरती आली पाहिजेत. मग हे काय येत नाहीत. मग 90,000मध्ये काय येतील, निम्म्या स्त्रिया येतील, निम्मे पुरुष येतील. मग हे काय येत नाहीत, याचं कॅल्क्युलेशन आहे. आणि हे कॅल्क्युलेशन कसं आहे, काय आहे,
इथं ज्ञानोबाची मेघ काय आहे ते पुस्तकात सांगितलेलं नाही आहे. एवढं सगळं की नाही नागडवून सांगायला डॉक्टर पोळ लागणे खूळ लागलेलं नाही. ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिकवणाऱ्यांना व्यवस्थित शिकवायचं आणि दिशाभूल करायची नाही. कारण एकदा एका गुरुनं जर शिकवलं तर कच्च्या म्हणजे विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये तो मोळा मारला होतोय आणि तो मोळा निघत नाही. काय डोगरे पाटील, बरोबर आहे की नाही? तर याच्यासाठी तुम्ही जे काही करणार आहे, जे काही करताय तो इथं पाहता. आज प्रत्येकजण उठतोय तो वास्तुशास्त्रावरतीच बोलतो. ज्योतिषशास्त्राचा आणि वास्तुशास्त्राचा काडी एवढा संबंध नाही आहे. रत्नाचा आणि ज्योतिषशास्त्राचा काडी एवढा संबंध नाही आहे. पुराणामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख आहे, ग्रहताऱ्यांचा उल्लेख आहे. माझा यूट्यूबवरती एक एपिसोड आहे वेदोक्त आणि पुराणोक्त म्हणून. तो एपिसोड बघा, म्हणजे तुम्हाला वेदोक्तमध्ये आणि पुराणोक्तमध्ये कशा पद्धतीचा फरक झाला आहे आणि त्याच्यामुळं की काय प्रकारचा की गोंधळ तयार झाला आहे तो तुम्हाला तिथं लक्षात येईल. वेदोक्त आणि पुराणोक्त एपिसोड एक आहे माझा आणि खूप दिवस झाले त्याच्यामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या पद्धतीनं ज्या गोष्टी मांडल्या गेल्यात, त्या मांडल्या गेलेल्या गोष्टी ह्या कशा मांडल्या गेल्यात तर विचार करून मांडल्या गेलेल्या आहेत. कुठली गोष्ट कुठं आहे, का आहे, कुठल्या स्थिर ताऱ्याच्या दृष्टीमध्ये आहे, नाही तो तारा काय काम करतोय, त्याची प्रत किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला त्याचा आपल्याला परिणाम दिसतो. मग जर का इतक्या पद्धतीनं त्याचं सूक्ष्म गणित जर असेल तर आपल्याला कुठं ना कुठंतरी त्याचा विचार करावा लागेल. आणि हा विचार विद्यार्थ्यांनी करायचा नाही आहे. तर हा विचार जी लोक हे शास्त्र शिकवायला लागलेत त्यांनी याचा विचार करायचा आहे. आणि आता विद्यार्थ्यांनी याचा विचार करायचा आहे की हे गणित असं आहे. ओके, मग वास्तुशास्त्रात अगदी दुसरा विषय घेऊया. वास्तुशास्त्र पत्रिका आली, तुम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे त्या जमिनीचं जन्मस्थान जन्मवेळ काढणार आहे, घराचं काढणार आहे, पायाभरणीचं काढणार आहे का तुम्ही वास्तुशांतीचं काढणार आहे किंवा कसं काढणार आहे? बरं, मुळात विषय ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र याचा लागतो का? लागत नाही. लक्षात ठेवा. कारण मुळात आपलं जे ज्योतिषशास्त्र तयार झालं आहे हे ज्योतिषशास्त्र निव्वळ आणि निव्वळ माणसाला समोर ठेवून झालेलं आहे. कुठलं घर समोर ठेवून झालेलं नाही आहे. मग घर 10 बाय 10चं घर असेल, नाहीतर आलिशान वाडा असेल, त्या वाड्यांना म्हणजे याला कधीही आलेलं नाही. याच्यामध्ये एक गोष्ट आली आहे आणि ती गोष्ट कोणती आली आहे तर आया आणि पाया ही गणित आलेलं आहे. काय आलेलं आहे? आया आणि पाया. म्हणजे म्हणजे आयताकृती असलेल्या खोलीमध्ये किंवा आयताकृती असलेल्या घरामध्ये इकोसिस्टीम तयार होते. तुम्ही बघा, उंच अशी एखादी धरणाची भिंत घ्या, ठराविक अंतरावरती उभा राहा, तुम्हाला तुम्ही दिलेला आवाज पुन्हा रिटर्न होतो. मागं पुढं झाला की तो आवाज काय होतोय? येत नाही. गोल गोमटमध्ये गेला की तुम्हाला त्याचे प्रतिध्वनी येतात. काय येतात तर त्याचं जे अंतर आहे
त्या अंतराचा तो भाग, त्याला अंतराचा भाग. मग हे आया आणि पाया ही की नाही काय भानगड आहे? म्हणजे वास्तुशास्त्रामधलं एक गौड बंगाल मी सांगतो. एक उदाहरण देणार आहे आणि मी दुकान बंद करणार आहे. 10 मिनटात शिकवणार आहे. किती मिनटात? 10 मिनटात. हे शास्त्र 10 मिनटात शिकवणार आहे. एका माणसाला एका वेळेला 50,000 रुपये फी घेतली आहे. आणि हे माझं मी गेले 4 वर्ष सांगतो आहे. आणि माझ्याकडे आज 8 विद्यार्थी तयार आहेत, पैसे घेऊन तयार आहेत. हे तितकंच आहे, पण मी अजून सांगितलेलं नाही आहे. तर ही जी इकोसिस्टीम आहे ती त्या घराला येते. आणि त्याच्यामध्ये एक अग्नी नावाचा आया आहे. कुठला आया आहे? अग्नी नावाचा आहे. तो जर आयावरती ते जर घर आलं तर त्या घराला ब्रह्मांडामध्ये ज्यावेळेला लागणे तो आणि ते घर याचा आया एकत्र डॅश होतंय, त्यावेळेला आग लागते. हे त्याच्यातलं खरं गणित आहे. डोबरे पाटील, याचं खरं गणित ते आहे. याची जी नावं आहेत, ही नावं देखील की नाही एक वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत. सगळी नावं सांगणार नाही आहे मी. अग्नी हा एक मी सांगितलं. त्यातला एक दुसरा एक आहे चावडी. आपण गावातली चावडी असत्या, कुणीही यावं तिथं बसावं, चकाट्या माराव्यात, आणखी कुणी परत जावं, त्याला आपण चावडी म्हणतो. एक त्यातला दुसरा एक आहे. आता त्याला की नाही त्यांनी एक विशिष्ट जातीचं नाव दिलं आहे. काय त्या जातीचं नाव दिल्यानंतर त्यांची जी परिस्थिती असते तीच त्यांची परिस्थिती तिथं होते. म्हणजे करोडोपती की नाही मनुष्य असू दे, तो त्या घरात गेल्यानंतर त्याच्या पद्धतीनंच होतो. तुमच्या गावामध्ये शेकड्यानं घरं आहेत, हजारोनं घरं आहेत. सगळी घरं हे होतात का? आग लागते का? नाही लागत. तर त्यातल्या एकाच घराला आग लागते. आणि ही आग लागल्यानंतर जी स्थिती होते ती इथं नाही महत्त्वाची. आपण एक उदाहरण घेऊया. पुण्यामधला शनिवारवाडा. त्याचा जो आया आला, तो आया अग्नी आयावरती आल्यामुळं त्या वाड्याला वेगवेगळ्या काळामध्ये आग लागली. एक कथा सांगितली जाते त्या वाड्याबद्दलची. साप आणि मुंगूस खेळत होतं आणि मुंगूस सापाला खेळवत होता, म्हणून ती जागा चॉईस केली. बरोबर आहे. त्या ठिकाणावरून पेशव्यांनी पूर्ण भारताला भारतातल्या सगळ्या राजांना खेळवलं. तिथं नाही हे झालं, म्हणजे त्यांनी राज्य केलं. आपल्या स्वराज्याची त्यांनी प्रगती केली. संपूर्ण भारतावरती त्यांनी त्यांचं अटकेपार झेंडे नेले. हे सगळं कबूल आहे. पण तो वाडा अग्नी आयावरती आल्यामुळं त्या वाड्याला किती वेळा आग लागली, गुगल काढा आणि किंगने सर्च करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. म्हणजे या ठिकाणी वास्तूसाठी आया आणि पाया महत्त्वाचा आहे. कुंडली इथं येत नाही, हे लक्षात ठेवायचं. आणि वास्तुशास्त्राची कुंडली म्हणजे वास्तूची कुंडली काढता येत नाही. आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे शास्त्रामध्ये यंत्र आहेत. वेगवेगळ्या देवांची वेगवेगळ्या ह्याची यंत्र आहेत. आणि ही यंत्र जी आहेत ही देवळात लावली जातात. ज्या लोकांनी एक 25 वर्षापूर्वी आपल्या महालक्ष्मीचं मंदिर बघितलं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर बघितलं 25 वर्षापूर्वी, त्या लोकांना माहीत आहे की मंदिरामध्ये खूप यंत्र होती. गर्भगुडीच्या
प्रदक्षिणा जिथं होती त्या ठिकाणी खूप यंत्र होती. आजही एका ठिकाणी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये महालक्ष्मी मंत्र आहे, यंत्र आहे. अशा पद्धतीची यंत्र होती आणि त्या गर्भगुडीला च्या मागे ती यंत्र होती. मार्बल बसवण्याच्या नादामध्ये त्या म्हणजे लोकांनी ती फोडून काढली यंत्र आणि त्या मंदिराचं वाटोळं करून टाकलं आणि त्या मार्बलचा परिणाम निगेटिव्ह व्हायला लागल्यानंतर ती मार्बल काढून टाकलं. पण ज्यांनी ही यंत्र नष्ट केली त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही ती यंत्र पुन्हा स्थापन करता येणार नाही. ही त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही जी चूक झाली आहे, ही चूक प्रचंड मोठी आणि आपल्याला नुकसान न भरून निघणारी झाली. यंत्र असावं पण कुठं? मंदिरामध्ये, घरामध्ये नाही. पिरॅमिड लावला तुम्ही, पिरॅमिड लावला. पिरॅमिड ज्या वेळेला मी घरामध्ये लावतो त्याचा उपयोग कसा होईल? तुम्ही पिरॅमिड म्हणून तुम्ही जर लावल्यानंतर तो पिरॅमिड कशा पद्धतीनं म्हणजे काम करतोय? मंदिराचा चा कळस, चर्चचा कळस किंवा मशीदचा कळस किंवा त्या असले आपल्या डोक्यावर असलेली टोपी, ही एक काय पिरॅमिडचंच काम करते. आणि ही पिरॅमिडचं काम केल्यानंतर त्याच्या खालची गोष्ट काय होत्या? सुरक्षित राहत्या. बघा तुम्ही मंदिराच्या गर्भगुडीमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला शांत वाटते. त्याच्यावर डोक्यावरती काय असतोय? पिरॅमिड असतोय. पण त्या पिरॅमिडची सावली ज्या घरावर पडत्या त्याची मात्र पूर्णतः वाट लागते. हे कोण सांगतंय? प्रत्येक ज्योतिषी बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतोय. आणि इथं मात्र तो प्रकार इथं असं उलटा होतो. मग आता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीनं काय करणार आहे याचा विचार करा. घराला आयापाया आहे आणि आयापाया चुकला की घराचा प्रॉब्लेम येतोय. आणि घराचा आयापाया हा एक विशिष्ट प्रकारे काढला जातोय. ही त्यातलं सगळ्यात महत्त्वाची गणित आहे. आता दुसरी गोष्ट, वास्तुशास्त्र. अरे वास्तुशास्त्र म्हणून आम्ही जर पुराणातला जर उल्लेख जर केला तर तो पुराणातला उल्लेख देखील ज्या घरामध्ये वास्तुशांती केल्यानंतर 3 दिवससुद्धा पांडव त्या घरामध्ये राहू शकले नाही. राहिले काय तिथं? त्या घरामध्ये त्यांनी राहू शकले नाहीत. प्रचंड मोठं बांधलेलं त्यांचा तो महाल हे ते सगळं. आणि त्या ठिकाणावरून त्यांची झालेली वाताहात आणि तिथनं सरळ डायरेक्ट झालेली त्यांचा वनवास. मग वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेल्या किल्ल्यामध्ये देखील तुमचं हे झालं का? झालं. प्रत्येक शास्त्र वेगळं आहे. तुम्ही प्रत्येकाचं कनेक्शन जर तुम्ही ज्योतिषशास्त्राशी जर लावा लागला तर इथं चुकणार आहे. मनुष्याला होणारे आजार, विकार हे आपण ज्योतिषशास्त्रातनं बघू शकतो, ग्रहमानातनं बघू शकतो. मी ज्योतिर्वैद्यामधनं हा विषय सांगितलेला आहे. मग या ठिकाणी जर का ही स्थिती आहे तर तुम्ही मात्र काय करायला आहे? लोकांची दिशाभूल करायला आहे. आणि दिशाभूल करून तुम्ही काय करायला आहे? म्हणजे ज्योतिष नवीन शिकणाऱ्यांच्या अभ्यासाला वेगळं वळण द्यायला आहे. आणि हे जे तुम्ही देणारं जे वळण आहे हे बहुजन समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत बहुजन समाजाला घातक आहे. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांना घातक आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. आता विषय झाला स्थिरताऱ्यांचा झाला, तसा तुमच्याकडे घराचाही झाला. आता आली कुत्रं, मांजर,
मस कधीही याची कुंडली काढता येत नाही, त्याचं कॅल्क्युलेशन होत नाही. कारण ब्रह्मांडामध्ये चा विचार कधी करत असतेवेळी याचा विचार तिने कधी केला, तर याचा विचार तिने आजपासून 6 कल्पवृक्ष मागं. मग त्यावेळेला तिने आता पुराणातली वांगी पुराणात म्हणल्याचा प्रकार मी काही मान्य करणार नाही. कारण ते वेदोक्त आणि पुराणामध्ये तो प्रकार सगळा घुसडला गेला. मग 10,000 वर्षाचा माणूस होता, लाख वर्षाचा माणूस होता, तो असा होता आणि तो तसा होता, तो राक्षस होता आणि तो माणूस होता. बिलकुल नाही, मी मान्य करणार नाही. ह्याचं कॅल्क्युलेशन सूर्यग्रहमालेच्या कॅल्क्युलेशनमध्ये बसवलेलं कॅल्क्युलेशन आहे. कल्पवृक्षाचं गणित आहे 25,920 वर्षाचं एक कल्पवृक्ष, त्याचे समान 4 भाग केले की एक युग येते. आणि आज आम्ही प्रत्येक वेळेला म्हणतोय की 28 युगे म्हणून विटेवरी उभा. 28 युगे म्हणजे जवळपास 1,81,000 वर्ष मागं जातोय. आणि या काळामध्ये आपल्याला काय दिसतंय, ज्योतिषशास्त्राचं अस्तित्व दिसतंय. काळानुसार नासा देखील आज तेच म्हणतोय, तुम्ही प्रगती केला पुन्हा अधोगती झाली, प्रगती केला पुन्हा अधोगती झाली. हे जे स्थित्यांतर जी झालेली आहेत याचा आपण विचार नाही केला पाहिजे. आज आमच्या पुराणामध्ये विमान शब्द आम्ही ऐकतोय, क्षेपणास्त्र म्हणजे अग्निअस्त्रचा उल्लेख आम्ही करतोय. बाकीच्या गोष्टीचा मी विचार नाही केला, पण त्यावेळेला असलेल्या वरुणास्त्राचा विचार आजही नाही आम्हाला इझिली जमलेला नाही आहे, लक्षात घ्या. या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीला कुठंतरी मर्यादा आहे. शिकवणाऱ्यानं देखील लोकांना त्या पद्धतीनं शिकवू नये. त्यांनी त्याचा गांभीर्यानं विचार करावा, त्याचं खरोखर गणित काय आहे हे लक्षात घ्यावं आणि मग त्याचा हे जे मी 31,000 लोकांचं कॅल्क्युलेशन सांगायला लागलो आहे, हे माझं कॅल्क्युलेशन नाही आहे, लक्षात ठेवायचं. हे जागतिक लेवलनं ची जनगणना आहे आणि ही जनगणनेप्रमाणे येणारे जन्माला येणारी माणसं आहेत. आणि जगातली माणसं ती माणसं त्या लग्नावरती जन्माला येतात आणि त्याचा रेट 31,000 आहे. तो पूर्वी कमी असेल, म्हणजे बर्थ रेट कमी असेल, आता तेवढा आहे. म्हणून आजचं गणित ते आहे. पुढं ते वाढेल नाही तर कमी होईल, तो भाग वेगळा आला. पृथ्वीवरती बर्मुडा ट्रँगल सारखा सुद्धा भाग आहे ज्याचं गणित आपल्याला सापडलेलं नाही आहे. ज्वालामुखी आहेत, त्याचंही आपल्याला गणित संबंधित नाही आहे. आज मी माझं 12 ज्योतिर्लिंगामध्ये म्हणजे उल्लेख केला. 12 ज्योतिर्लिंग ही सप्तग्नी अवस्थेमधली, म्हणजे पूर्वी ज्वालामुखी होती, पण आज ती सप्त ज्वालामुखी असलेली केंद्र आहेत. आणि ही या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग झाली. म्हणजे भारतामध्ये दक्षिणायन उत्तरायण याच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस सूर्य येतो त्याच्या कॅल्क्युलेशनने केलेली ही आहे. ज्या पद्धतीनं आपण भारतीय म्हणजे हिंदू ज्योतिषशास्त्रातलं जे कॅल्क्युलेशन करतोय ते 360 दिवसाचं कॅल्क्युलेशन करतो. ज्योतिषशास्त्राचा प्रवास कसा झाला याचा मी 12 ज्योतिर्लिंगमध्ये उल्लेख केलेला आहे. काही काळ हे ज्योतिषशास्त्र गोल्फमध्ये सुद्धा होतं. आज आम्ही बघितलं तर मुस्लिम राष्ट्रामध्ये त्यांचं जे जर आम्ही विचार केला तर त्या ठिकाणी 330 दिवसाचा त्यांचा वर्ष आहे. आणि आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे हिंदूप्रमाणे
ठराविक नक्षत्राला ठराविक ठिकाणी चंद्र आणि रवी आल्यानंतर ते सण होतात आणि मुस्लिम ह्याच्याप्रमाणे तसं होत नाही. तर ते 27 नक्षत्रावरती पुन्हा पुन्हा ईद का चांद दिसतोय हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचं गणित उलटं फिरून आल्यानंतर 33 वर्ष लागतात. कारण 330 वर्षाचा गणित त्यांचा गणित दिवस आहे आणि ते गणित तिथं आहे. मी याचा थोडासा उल्लेख 12 ज्योतिर्लिंगमध्ये केला आहे. त्याचा उल्लेख पूर्ण मला त्यावेळेला मी केलेलं नाही आहे. का केलेलं नाही आहे त्याचं खरं कारण असं आहे की मला देखील धाडस झालेलं नाही आहे. योग पुन्हा पुन्हा मी लिहिलेली जे ठोकताळे आहेत ते एक मला आज वाटतंय की मी जर 100 जर लिहिले असते तर ते ज्योतिषाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोगाला आले असते. पण त्यावेळेला देखील मी घाबरलो आणि ती गोष्ट मला आज परत जमणार नाही. का घाबरलो? माझ्या पुस्तकाला वेगळ्या पद्धतीनं ही लोक वळण देतील म्हणून मी घाबरलो. ज्योतिषशास्त्रात आहे, ज्योतिषशास्त्राचा विचार केला पाहिजे आणि याचा विचार शिकवणाऱ्यांनी केला पाहिजे. कसा करायचा, काय करायचा या गोष्टीचा विचार करून शिकवा. स्थिर स्तरे जरूर शिकवा, पण ज्ञानोबाची मेघ मात्र डॉक्टर पूर्ण सांगितलेली नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद.